राम मांसाहारी होता, जितेंद्र आव्हाडांचा शोध। अजित पवार गटाकडून आव्हाडांच्या ठाण्यातील घराबाहेर निदर्शनं। जितेंद्र आव्हाडांच्या निषेधार्थ भाजपचं आज ठिकठिकाणी आंदोलन। तर नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी पोलिसात तक्रार दाखल करणार। अयोध्येतील राम मंदिरात आपण जाणार, आपल्याला निमंत्रणाची गरज नाही। अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही अंगणवाडी सेविका आंदोलनावर ठाम। चर्चा निष्फळ, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार। शरद पवार गटाच्या शिर्डीतील शिबिराचा आज शेवटचा दिवस। शरद पवारांसह सुप्रिया सुळे मार्गदर्शन करणार। आव्हाडांच्या वक्तव्यावर काय बोलणार याची उत्सुकता। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची आज बैठक। मराठा समाजाच्या मागासलेपणाच्या सर्व्हेचा आढावा घेणार। ओबीसी आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका। ओबीसी आरक्षण बेकायदेशीर असल्याचा दावा। पुढची सुनावणी 7 फेब्रुवारीला। सव्वीस जानेवारीला 2.5 लाख स्वयंसेवक मुंबईमध्ये धडकणार। मनोज जरांगेंचा निर्धार। सरकारनं अडवण्याचा प्रयत्न करू नये, जरांगेंचा इशारा। सायन्स स्टेशन समोरील धारावी कनेक्टर पूल पाडण्याची तारीख आज जाहीर होणार। मुंबईकरांसमोर पुन्हा एकदा पूल बंदीचं संकट। इराणमध्ये झालेल्या 2 बॉम्बस्फोटात 100 जणांचा मृत्यू, 200हून अधिक जण जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।